हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं चॅनलवरती. तर आज आपण काय घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. तर बघा, हा कोंबडा तुम्ही बघितलेलाच आहे, सेल झालेला आहे. हा व्हिडिओही तुम्ही बघितला असेल. जर तुम्ही चॅनलवर जुनी असाल, तर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता मी पुढे व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आषाढ महिन्यातले शेवटचे 2-3 दिवस राहिले होते, 2च दिवस राहिले होते आणि मंगळवारची साधारण ही गोष्ट असेल. तर मंगळवारी जे मला साधारण 2-2:30ला किंवा 3ला एक फोन आला. 3:15 दरम्यान मला फोन आला की एक मला कोंबडा पाहिजे म्हणून. पण कोंबडे हे जे आहे ना, लास्टचे 2 कोंबडे माझे सेल झाले होते, जे मला विकायचे होते. मोठे मोठे कोंबडे सगळे विक्री झाली होती त्यांची. तर त्यांना म्हटलं की नाही, कोंबडा नाही आता. तर कोंबडा नाही म्हटल्यानंतर ते म्हटले, मग काय आहे तुमच्याकडे? म्हटलं कोंबडा नाही आहे, पण कोंबडी आहेत, कोंबड्या पण विक्रीला नाही आहे. मग ते म्हटले नाही, आम्ही तुमच्या गावातले आहोत, जवळचे आहोत, आम्ही तुमच्या इकडचेच आहोत, कुठले आहोत, काय आहोत, असं बोलले. आणि त्यांना मी बघितलेलं आहे 2-3 वेळा, मी खूप वेळा बघितले त्यांना. ते आलेले पण आहे पोल्ट्री फार्मवरती पहिलं. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर मग 600 रुपयांनी कोंबडी आहे. नाही एवढं महाग आहे, ती जिवंत कितीक पडेल, ती असं किती होईल, ते तसं किती होईल. मग म्हटलं की आता काय करावं. मग मी म्हटलं की हे बघा, मग 500नी घेऊन जा तुम्ही. नाही 500नी खूप होतात आता, असं तसं. आणि श्रीमंत घरातला व्यक्ती, श्रीमंत घरातला, तुम्ही विचार करा की मोठे मोठे लोक जे असतात ना, तर त्यांना काय वाटतं की ते बहुतेक मोठ्या घरातले असावेत किंवा नाही, ते मला माहीत नाही, पण असतीलच. त्यांनी बार्गेनिंग करावी का? आणि करावी म्हणजे त्यांनी बंगले बांधायचे आणि त्यांनी आपल्याला थर्ड क्लास समजायचं का? आणि मला ही गोष्ट खूप माझ्या मनाला टोचली. मी म्हटलं की आता ह्या बाबाला पाहिजे तरी किती तिने. आणि मी तसं रिॲक्ट करत नाही आहे समोर, मी माझ्या मनातच ठेवते सगळ्या बऱ्याचशा गोष्टी. मग त्याच्यानंतर 400नी फायनलची कोंबडी ठरली. आणि 400नी फायनल झाल्यानंतर थोड्या वेळानंतर ते आले घरी आल्यानंतर त्यांच्याबरोबर कोणीतरी होतं, आणखीन त्यांचा मुलगा असेल, कोणीतरी होतं त्यांच्याबरोबर. आणि मग मी 3 कोंबड्या त्यांना पकडल्या. 3 कोंबड्या पकडल्यानंतर त्यांच्याकडे मी 3 कोंबड्या देऊन टाकल्या. आणि त्यांनी वजन तर म्हटलं नाही, काटा जो आहे माझा बिघडलेला आहे. तर फ्रेंड्स, काटा माझा खरंच खराब झालेला आहे. आणि मी काटा का करून द्यायचा? जर मी तुम्हाला नगाने कोंबडी विकत आहे तर मी काटा का करून द्यायचा? तुम्हीच करा ना, तुम्हाला जिकडे करायचं आहे. आणि गिऱ्हाईक माझ्या गेटवर आल्यानंतर, गिऱ्हाईकाला गरज जास्त असते, मला जास्त गरज नाही आहे. गिऱ्हाईकाला गरज आहे म्हणून तो आपल्या गेटपर्यंत येतो ना. मग म्हणजे मला असं म्हणायचं नाही आहे की आपल्याला बिझनेस नाही करायचा, पण असे जे गिऱ्हाईक असतात ना, जे म्हणजे मी तर म्हणेल की चिकट म्हणेल, चिलपट म्हणेल, जे काय असेल वर्ड असते त्यांच्यासाठी मी वापरेल. तर इतकी बार्गेनिंग केल्यानंतर फायनल त्यांना मी कोंबड्या देऊन टाकल्या. त्यांना ते किती 3 की 4 कोंबड्या काहीतरी त्यांना देऊन टाकल्या मी. आणि कारण ते पहिले येत होते म्हणून मी त्यांना दिल्या. तर पकडल्या, पाय वगैरे बांधल्यानंतर पण किती करायचे, 200 रुपये करू का? एका कोंबडीचे 200 रुपये करायला म्हणजे मी काय डोक्यावर पडलेली आहे का इथे? त्यांना वाटतं की मी काही गरीब वगैरे आहे का? म्हणजे माझ्या चेहऱ्यावरून मी काही बोलत नाही, मी खूप डेंजर आहे, मी बोलते. आणि मी अशी बोलते ना की खूप बोलते मी. पण मी पोल्ट्री फार्म करते म्हणजे हे काय माझं काम नाही आहे का? मला हे पोल्ट्री करायची काहीच गरज नाही आहे. पोल्ट्री नाही केली तरी पण मी छान आरामशीर लाईफ जगू शकते. पण आता काहीतरी करायचं म्हणून मी करते आहे. आणि यामध्ये मी किती दिवस करेल हे मला नाही सांगता येत आहे. आणि तुम्ही तुमच्या घरचे मोठे, मला त्याच्याशी कोंबडीचंही घेणं देणं नाही आहे. आणि माझ्यापुढे कोणीच श्रीमंत नसतो. माझ्या फार्मवर येणारा प्रत्येक माणूस हा माझ्यापेक्षा पैशाने गरीब असतो. कारण तो जे मी 600चं सांगते, तो डिरेक्टली 600नी घेऊच शकत नाही आहे. तो कमी घेतो म्हणजे तो गरीब आहे. मी काय डोक्यावर पडलेली काय? तो 100-200 रुपये त्यांना पण म्हटलं नाही ती वस्तू घेऊन तर जातो. समोरून मला असं म्हणजे फोन तो गरीब आल्यानंतर आहे त्या किंवा व्यक्तीला त्याच्या डोक्यात आहे की आपण दुसऱ्यांना गरीबच ठेवायचं म्हणून कमीच रेटनी घ्यायचं. त्याचं कारण असं आहे तो की त्यांच्या डोक्यात ज्या व्यक्तीने मला 1200 रुपये मारला होता, तो मला पुन्हा संध्याकाळी फोन करून म्हणतो की नाही, माझी पैसे रिटर्न पाठवा, एवढे जास्त. तुम्हाला फोन पेला जास्त पैसे जातात जातात का? चुकून कुठे गेले तर जातात. कारण गिऱ्हाईक माझ्याकडे येतात. आणि ह्यांना एवढी तुम्ही मोठी ठरते कोंबडी आहे ही यांना मी अशीच देऊन टाकायची का? म्हणजे कमी रेटनी. कारण का तुम्ही श्रीमंत घरातले आहात आणि तुम्ही मोठे लोक आहात. मोठे लोकांनी माझ्या फार्मवर यायचंच नाही. आता काय सांगायचं, तर असले कस्टमर भेटतात फ्रेंड्स की जे खूप श्रीमंत आहेत. असे कस्टमर आहे. आणि कोंबडी त्यांनी नेल्यानंतर कट वगैरे केल्यानंतर त्याचा मला रिटर्न कॉल आला. साधारण रात्री 7च्या आसपास फोन आला असेल की माझे जास्त पैसे गेलेले आहेत. तर अजिबात जास्त पैसे गेले नव्हते. तर पर कोंबडीच्या रेटनीच पैसे मी फोन पे मारल्यानंतर बोलणंही झालं होतं की इतके पैसे आले का? तर मी म्हटलं त्यांना झिलपटी गिऱ्हाईक आले माझ्या अकाउंटला एवढे पैसे. आणि डायरेक्टलीच मी 800 सगळं बोलणं झाल्यानंतर त्यांचा पुन्हा फोन यायचं काहीच कारण नव्हतं. रेटच जास्त सांगायचा. फोन यायचा म्हणजे काय मी त्यांना रिटर्न पैसे करणार आहे का?
आणि मला माझ्याकडे हे चक्क त्यांनी कळत पैसे नाहीये मागितले तर की मला खूप म्हणजे मला एकतर खूप वाईट मी वाटलं. आणि ह्या असं गोष्टी नसतं मानतच नाही की की असं तुम्ही कमी किती याच्यामध्ये मोठ्या तुम्ही घरातले आहात, म्हणजे तुम्ही पहिलं तर कोंबडीचं ते. पिल्लू मागताय काय आणि 200 तुम्हाला रुपयाला. यायचं आणि त्या व्यक्तीला इथून पुढे मी कोंबडी पण देणार नाहीये, काहीच देणार नाहीये त्याला. कारण त्या व्यक्तीने ना बार्गेनिंग तर केलीच केली, त्याच्यानंतर इथं आल्यानंतर त्याचा रेटही कमी लावला आणि लावल्यानंतर घरी गेल्यानंतर तो कॉल आला तो माझ्या डोक्याच्या बाहेरचा विषय होता. घरी गेल्यानंतर तुम्ही ती कसं झालं काय झालं फोन करायचं गरजच नाही आहे ना. एकदा इथे बिझनेस माझ्या गेटवर झाला का विषय संपला. मग मला जरा चीड आली आणि मग मी म्हटलं की असे पण एक चांगलं होतं की आपल्याला शिकायला मिळतं ह्या गोष्टीकडून. पण मग त्यांना असं वाटतं की आम्ही जे आहे ना, म्हणजे मी जे पोल्ट्री फार्मचा बिझनेस करते आहे ना तो म्हणजे काहीही रेटने घेतील हे असं नाही होणार आहे. तो माझा बिझनेस आहे आणि मला फार्म करायची गरज नाही आहे, मला पोल्ट्री करायची काहीच गरज नाही आहे. पण मी करते घरी बसल्या बसल्या आणि मी पण एवढं काही करत नाही आहे, त्याचं काही एवढं कामही नसतं ना. काळजी वगैरे घेणं, औषध पाणी करणं हे असतं. तुम्ही येऊन मला पुढून समोरून एक तर कमी रेट ठरवणार का? म्हणजे तुम्ही आता पिल्लाची जे पिल्लू आहे ना तलंगी, तर तेच मी इथं 300 रुपयांनी विकते. ज्यांना आता कोंबड्या अंड्यावरच्या न्यायच्या आहे ना तर ती 300 रुपये रेटनी पिल्लू तलंग पिल्लू जे असतं ना ते 6 ते 7 महिन्याचं असतं. त्याचं वजन 1 किलोपर्यंत भरतं, तर 1 किलोला थोडंफार कमी असू शकतं. मी ते 300 रुपये रेटनी इथे जागेवर विकते. आणि यांना पाहिजे चांगली कोंबडी आणि ती पण याच्यामध्ये द्यायलाच नव्हती पाहिजे खरं तर. मी ती कोंबडी देऊन मला पश्चाताप आलेला आहे त्या व्यक्तीला. आणि असे जे गिऱ्हाईक असतात ना तर ते काय होतात की त्यांना वाटतं की हे समोरच्यांचं आहे ना काही क्लास नाही असं त्यांना वाटतं. तर मला असं त्यांना म्हणायचं आहे की तुम्ही एवढं रेट केल्यानंतर घरी पण जाऊन तुम्ही मला कॉल करून पैसे जास्त गेलेत असं म्हणतायत. आता पैसे कुणाकुणा जास्त जात नाही आहे. ॲक्च्युली पैसे जास्त म्हणजे त्यांना वाटलं की फुकटच देऊन टाकावी की काय. कारण काय होतं की यांना फुकट दिलं तरी चालेल असं असतं. म्हणजे कोणाचा तरी बिझनेस आहे आणि तो तुम्ही किती कमी याच्यात मागायचं आणि समोरचा देईल का? नाही, ते समोरचं देणारं जर असेल ना तर ते मी नाही आहे, मी जरा वेगळी आहे. आणि मी तुम्हाला पुढे इथे आत्तापर्यंत जरी मी कोंबड्या दिल्या पण इथून पुढे माझी कोंबडी सेलिंगला पण नसणार आहे. अशा व्यक्तींसाठी माझ्या फार्मवर जागा नाही आहे, त्यांनी एंटरही करू नये. आणि आघावासारखं बोलणं तर मला बिलकुल चालणार नाही आहे की माझ्या पुढे असं नाही आहे तसं नाही, कटिंग केल्यानंतर इतकीच पडेल आमकं. अरे इतकी पडेल तर पडेल ना, नेऊ नको बघ तू बाबा, बरोबर आहे की नाही. की तुम्हाला असं मोकळ्या पटांगणामध्ये फिरणारी निरोगी हेल्दी कोंबडी प्रोव्हाइड केली जाणार असते आणि त्याच्यामध्ये तुमच्या पंचिती लाखभर पंचिती. आणि तुम्हाला माहिती का मेहनतही खूप असते, यांना सांभाळलेलं असतं आणि आपण त्याच्यानंतर सेल करायचं असतं. आणि हा बिझनेस मी किती दिवस करेल हे पण मी नाही सांगू शकत आहे, कारण मला असं नाही की खूपच गरज आहे या बिझनेसची. नाही, मी तर करते आहे, मी तर राहते आहे. कारण मी इथे मळ्यामध्ये म्हणून शेतात म्हणून राहायला आलेली आहे. मला अशी गरज नाही आहे की मी हे करावंच म्हणून, मला काही गरज नाही आहे. कारण मी अगदी घरातलं आवरलं आणि झोपलं तरी मला भरपूर आहे आता. मी तर हे सगळं काम करेल याचीही मला पुढे गॅरंटी नाही आहे की मी करू शकेल हा फार्म पुढे. पण फार्मला जो आहे ना तर आपण एखादा माणूस ठेवू शकत नाही आहे. माणूस हा विश्वासाचा नसतो, कारण याच्यावरती अगदी मला माहिती आहे ना की कामगार लोक कसे असतात. कामगार लोकांवरती भरोसा नाही ठेवू शकत आहे आता अशा कंडिशन्समधले. त्यामुळे इथे कामगार मी ठेवत नाही आहे. आणि हे त्याच्यामध्ये असले कस्टमर भेटतात ना तर त्यांना कस्टमर म्हणजे चांगले कस्टमरने जे बिहेव करणं आहे ना तर एक महिला संघ कसं बिहेव करायचं कसं बोलायचं हे समजणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मी लहानपणापासून अगदी लहान होते ना तर माझ्या वडिलांनी मला काही शिकवलेलं नाही असं बिझनेसचं असं नाही आहे. माझे वडील स्वतःच एक म्हणजे आमचा स्वतःच एक बिझनेस होता, तो बिझनेस आमचा ट्रॅक्टरचा होता. तर त्यांचे पूर्ण पैसे म्हणा सगळं माझ्या आणि किंवा माझ्या बहिणीच्या हातात असायचं. आई माझी घरी जरी नसली रानात गेली तरी ते माझ्या हातात होतं. किंवा कस्टमर कसं हँडल करायचे कसं बोलायचं हे मी माझ्या चुलत्याकडून चांगलं शिकलेले होते. कारण माझे दोघांकडेही 2 ट्रॅक्टर होते. एक तर माझे वडील एक तर माझे चुलता म्हणजे अण्णा म्हणते मी. खूप चांगलं म्हणजे त्यांचं हिशोबाची डायरीच माझ्याकडे होती लिहायला. मीच हिशोब करायचे कुणाकडे किती ट्रॅक्टरचे कसली नांगरटचे किती पैसे आहेत तर काय काय असायचं ते सगळं लिहायचे मी सगळं. आणि मी माझ्या चुलत्याकडून ह्या सगळ्याच गोष्टी बिझनेसच्या पहिल्यापासून शिकलेल्या आहेत. घरातून एका व्यक्तीकडून नाही शिकलेली. एक माझी आजी होती, माझे चुलता होते, माझे वडील तर भोळेच होते, त्यांना तर काही बिझनेसचं एवढं कुणाकडून पैसे घेता नाही आले. पण माझे अण्णा जे होते ना खूप हुशार होते, खूप टॅलेंटेड होते. आणि आई तर होतीच माझी हुशार. आईकडनं तर मला हे भेटलेलेच आहे की कोणाशी कसं ट्रीट करायचं, जशास तसं कसं वागायचं हे मी माझ्या आईकडून शिकलेलं आहे. त्यामुळे मी ह्या गोष्टींमध्ये कोणाचंच ऐकत नाही आहे. जसं मला वाटतं ना की हे चूक आहे तिथे चूक आहे, बरोबर आहे तिथेच बरोबर आहे. तर अशा याच्यामध्ये बिझनेस करताना ना फ्रेंड्स तर अगोदरच सगळ्या गोष्टी क्लिअर करा आणि मग पुढे बिझनेसला सुरुवात करा. आणि सेलिंग वगैरे करताना जरी तुम्ही पोल्ट्री फार्ममध्ये कोणी पिल्लं कोणी कोंबडे तुम्ही काहीही सेल करत असाल ना तर अगोदर ना
फायनल करून घ्या आणि मग पुढे करा. कारण आपण फायनलही केलं होतं मी, तरीही असं गिराईक मला भेटलं. आणि मोठ्या मोठ्या घरातले माणसंच असं करतात. तुम्हाला सांगते, खूप कमी याच्यातले जे माणसं असतात ना, अगदी ते खूप शांत पद्धतीने आपल्याला हँडल करत असतात. त्यामुळे ना एकदम सौम्य आणि शांत वाटतं आपल्याला असे कस्टमर केल्यानंतर. आणि खरंच खूप चांगले कस्टमर आपल्या फार्मवर येतात. पण हे कस्टमर, मला ही स्टोरी तुम्हाला का सांगावीशी वाटली, कारण मोठ्या घरातले लोकही असे असू शकतात. आणि असं नाही करायला पाहिजे कोणी, कारण जशी त्याची रेट आहे ना, हे फिक्स आहेत. तर हे फिक्स रेटनी जे ठरलेलं आहे त्यानुसारच प्रत्येकाने नेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि बिझनेस हा प्रत्येकाला येत असतो. चला, तुम्हाला माझी ही स्टोरी, हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा.